Hello. Hello, good evening. Am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. ठीक है. See, on last lecture, on Saturday's lecture, we study about this molecular orbital theory. Right? We study about MOT. That is molecular orbital theory. Theory. In this molecular orbital theory, we study its features of the molecular orbital theory. Then we also study about its uh, अँटी मॉलिक्युलर ऑर्बिटल मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय असतात त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आपण नाव नाव नेक्स्ट कॉन्सेप्ट यू आर गोइंग टू सी दॅट इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल ओके ही एक थेअरी लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल थेअरी काय आहे ती आपण पुढे पाहणार आहोत तर त्याच्या अगोदर काही कॉन्सेप्ट्स आहेत की ज्या कॉन्सेप्ट्स आपल्याला लिहून घ्यायच्यात सो सी व्हॉट इज द फर्स्ट कॉन्सेप्ट दॅट इज अ बॉन्ड ऑर्डर आपण काल अँटी मॉलिक्युलर ऑर्बिटल ह्यांच्याबद्दल स्टडी केलेला आहे ओके सो व्हॉट इज मॉलिक्युलर ऑर्बिटल म्हणजे काय मग की ज्यावेळेस साय ए म्हणजे दोन ॲटॉमिक ऑर्बिटलची ज्यावेळेस समेशन होईल ज्यावेळेस ॲडिशन होईल त्याला म्हणतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इट इज डिनोटेड बाय सिग्मा नेक्स्ट वन इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल antibonding molecular orbital. Now how it is formed? It is formed by when two wave function there is a subtraction of this two wave function. It is called as antibonding molecular orbital. It is denoted by sigma star. It is written as AMO. This is write as a MO. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपण काल घेतली होती now we are going to see some important concepts for the molecular orbital the first one is bond order of the molecule bond order of a molecule so see what is bond order of the molecule bond order म्हणजे काय असते पहा the one half of the difference between the one half of the difference between the number of electron present in a bonding orbital bonding that is NB and anti-bonding that is Na. It is denoted by Na molecular orbital. It's called as bond order. आपल्याला 2 मार्कांसाठी हा क्वेश्चन येतो पहा कॉल्ड ॲज बॉन्ड ऑर्डर बॉन्ड ऑर्डर काढायला येते वेगवेगळ्या एलिमेंट्सची तर ती बॉन्ड ऑर्डर कशी काढायची हे आता आपण फक्त थेअरी पाहतोय ती कशी काढायची हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता फक्त आपण थेअरी पाहतोय की काय आहे बॉन्ड ऑर्डर ओके सो मग बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय पाहिलं आपण डेफिनेशन काय पाहतोय आपण बॉन्ड ऑर्डर सो व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर सी it is nothing but the difference between bonding molecular orbital and anti-bonding molecular orbital
divided by 2, that is called as bond order. Okay, हा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवणार आहोत. This is called as bond order. Bonding molecular orbital and anti-bonding molecular orbital, they are divided by 2, or half of the bonding and anti-bonding molecular orbital is called as bond order. Okay, so हे लक्षात ठेवा. Now see, next we are going to see bond order. आता आपण पुढे ज्यावेळेस आपण मॉलिक्युल्स पाहणार आहोत ना वेगवेगळे, म्हणजे S2 N2, तर त्या मॉलिक्युलची बॉन्ड ऑर्डर आपण कशी फाइंड आउट करायची ते पाहतोय पुढे. आता हे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा तुम्ही. So this is a bond order. Very important formula is this. Okay. Now see next. Magnetic nature of the molecules. Next point is magnetic nature नेचर ऑफ मॉलिक्यूल. आता मॅग्नेटिझम म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, तुम्ही फिजिक्समध्ये पण शिकला असाल की व्हॉट इज मॅग्नेटिक नेचर ऑफ द मॉलिक्यूल. मॅग्नेटिक नेचर काय असतं मॉलिक्यूलचं. तर मॅग्नेटिक नेचर काय असतं पहा. फॉर एक्झाम्पल कोणत्या पण एखाद्या ह्याला मॉलिक्यूलला जर आपण एक्सटर्नल अप्लाइड फील्ड अप्लाय केलं, एक्सटर्नल फील्ड अप्लाय केलं, तर त्या एक्सटर्नल फील्डमध्ये जर त्यांचे इलेक्ट्रॉन्स हे सेम स्पिनमध्ये असतील तर ते एकमेकांना कॅन्सल होऊन जातात. ओके, तुम्ही हे मागे शिकलात. जर इलेक्ट्रॉन ह्या सेम स्पिनमध्ये असतील तर ते एकमेकांना कॅन्सल होऊन जातात. आणि जो काही आपण अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला आहे तो मॅग्नेटिक फील्ड पण काय होऊन जातो, कॅन्सल होऊन जातो. आणि म्हणून आपला जो मॉलिक्यूल असतो तो कसा असतो मॉलिक्यूल, इट इज डायमॅग्नेटिक इन नेचर. ओके, अगोदर समजावून घ्या की मॅग्नेटिझम म्हणजे काय. की ज्यावेळी आपण एखाद्या मॉलिक्यूलला एखादं फील्ड अप्लाय करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये जर अट्रॅक्शन असेल तर त्याला मॅग्नेटिझम म्हणतो आपण. मग ते अट्रॅक्शन कधी येतं, इन अ केमिस्ट्री लँग्वेज वी कॅन से when there is a presence of one or more unpaired electron. ओके, अनपेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल तुम्ही हे मागे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन शिकलात. मग ह्याच्यामध्ये जर असा एकच अनपेअर इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, पेड इलेक्ट्रॉन नसेल, तर पेड इलेक्ट्रॉन जर नसेल, एकच अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल, तर ते जे कंपाऊंड असतात ते कोणते बिहेवियर दाखवतात, ते दाखवतात पॅरामॅग्नेटिक नेचर. ओके, आणि जर आउटरमोस्ट शेलमधले हे जे कंपाऊंड्स आहेत ह्यांचे दोन्ही इलेक्ट्रॉन पॅड असतील तर ते दाखवतात डायमॅग्नेटिक इन नेचर. ओके, हे तुम्हाला इझिली आपोआप पुढे समजत जाईल. आत्ता फक्त आपण थिअरी समजावून घेऊया. सी, पॅरामॅग्नेटिझम अँड डायमॅग्नेटिझम. मग पॅरामॅग्नेटिक म्हणजे काय शिकले आपण की when there is a unpaired electrons is present then it is called as paramagnetic. When all the electrons are paired, that is called as diamagnetic. So we are going to see this. If a molecule is completely filled with 2 electrons, see, if molecule completely filled with the 2 electrons, with the opposite spin each other, with the opposite spin, they get cancelled and repelled by the external applied magnetic field, and repelled by a magnetic field called as diamagnetic. हां, मॅग्नेटिझमचे 2 प्रकार आहेत, डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक. मग डायमॅग्नेटिक म्हणजे काय पाहिलं तुम्ही पाहता, जर मॉलिक्यूल कम्प्लिटली फील्ड असेल, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील आणि ते 2 इलेक्ट्रॉन कसे असतील, दे आर अपोजिटली फील्ड लाईक दिस.
सो दिस शेल इज कम्प्लिटली फिल्ड. जर 6 पी ची शेल असेल, इफ दिस शेल इज कम्प्लिटली फिल्ड लाईक दिस, ओके, आणि जर कम्प्लिटली फील्ड असेल तर आपण जे काही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेलं असेल त्या मॅग्नेटिक फील्डला हे काय करतील, रिपेल करतील. ओके, ते अट्रॅक्ट करणार नाहीत, ते रिपेल करतील. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज डायमॅग्नेटिक इन नेचर. म्हणून त्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो, ते कंपाऊंड्स कसे असतात, डायमॅग्नेटिक असतात. ओके, सो दे आर डायमॅग्नेटिक इन नेचर. नाव सी नेक्स्ट वन इज पॅरामॅग्नेटिझम. मग आता पॅरामॅग्नेटिझम म्हणजे काय, ह्याच्या अपोजिट जे आहे ते पॅरामॅग्नेटिझम. See, if a molecule is partially filled with one or more unpaired electron, अनपेअर इलेक्ट्रॉन. अनपेअर म्हणजे जो पेअर्ड झालेला नाही त्याला म्हणतोय आपण अनपेअर इलेक्ट्रॉन. विथ वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन see, this molecule is this attract the external applied magnetic field. It attract external applied magnetic field and it is called as paramagnetic. ओके, त्या मॉलिक्यूलला आपण म्हणतोय तो मॉलिक्यूल कसा आहे, पॅरामॅग्नेटिक आहे. सी समजावून घ्या, ज्या मॉलिक्यूलमध्ये आता असा एक अनपेअर इलेक्ट्रॉन फक्त प्रेझेंट असेल तर तो काय करतो, ह्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन काय करेल, जो काय आपण मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला असतो, एक्सटर्नली जो काही फील्ड अप्लाय केलेला असेल तर त्या फील्डला हा इलेक्ट्रॉन काय करेल, अट्रॅक्ट करेल. ओके, सो त्या मॅग्नेटिक बिहेवियरला आपण म्हणतो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. मग सिम्पली लक्षात ठेवा, जिथे इलेक्ट्रॉन्स पेअर्ड असतील ते डायमॅग्नेटिक बिहेवियर, जिथे इलेक्ट्रॉन्स अनपेअर्ड असतील तो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. ओके, पेअर्ड इलेक्ट्रॉन आणि इथे अनपेअर इलेक्ट्रॉन, सो पॅरामॅग्नेटिक बिहेवियर. हे झालं मॅग्नेटिझम बद्दल. नाव वी आर गोइंग टू सी अबाउट बॉन्ड ऑर्डर बद्दल. एक पॉईंट तुम्हाला सांगायचं राहिला पहा, मी इथे खाली लिहिते, तुम्ही नोट्स लिहिताना तिथे वरती त्याला हे करून टाका. सी अबाउट बॉन्ड ऑर्डर, द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर, जर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल बॉन्ड ऑर्डरची, दिस पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर indicate a stable molecule, indicate stable molecule, or negative or zero value of a bond order indicate unstable molecule. Unstable molecule. Now see, जर आता स्टॅबिलिटी बद्दल पाहतोय तर ह्याच्यामध्ये आपण एक पॉईंट टाकूया, स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल असं म्हणूयात, वेगळा पॉईंट करून. दिस इज स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल. ओके, म्हणजे मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी कधी हाय असते हे तुम्हाला लक्षात येईल. सो कधी हाय असते, जर बॉन्ड ऑर्डर पॉझिटिव्ह असेल तर मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी कशी असते, हायेस्ट असते. नाउ द सेकंड पॉईंट फॉर द स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूल, इफ द मॉलिक्यूल the number of electrons in a bonding molecule orbital is greater than the number of electrons in anti-bonding molecule orbital, then your molecule is stable. See, if number of electron in a bonding molecular orbital are greater than
greater than number of electrons in antibonding molecular orbital. Called as, sorry, antibonding molecular orbital, then our molecule is stable. Then our molecule is more stable. See, समजावून घ्या. जर बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स हे जास्त असतील तर आपला मॉलिक्यूल कसा असतो, जास्त स्टेबल असतो. ओके, दॅन द अँटीबॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो दिस इज अ स्टॅबिलिटी पॉईंट. सेकंड पॉईंट अबाउट द स्टॅबिलिटी. आता पुढे आपण डायरेक्टली मॉलिक्यूल स्टार्ट करूयात आणि नंतर एनर्जी लेवल्स. मोठे मोठे मॉलिक्यूल आलेत त्यावेळेस एनर्जी लेवल्स पाहूयात. आता छोटे मॉलिक्यूल आपण स्टार्ट करूयात. सी द फर्स्ट मॉलिक्यूल. एक्झाम्पल्स. आता आपण कालपासून जे काही शिकत होतो ना, मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी, लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल किंवा आत्ताच्या वरच्या ज्या काही कॉन्सेप्ट्स झाल्या त्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आपल्याला ह्या एक्झाम्पल्समध्ये अप्लाय करायचे. सो सी द फर्स्ट एक्झाम्पल इज फॉर्मेशन ऑफ H2 molecule. Formation of H2 molecule. Okay. See, in this also we are going step by step. इथे पण आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहे. जसं आपण मागे इलेक्ट्रो इव्हॅलन्स बॉन्ड थेअरीमध्ये केलं होतं तसेच आपण इथे 4-5 एक्झाम्पल्स स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. पहा. सी द फर्स्ट हायड्रोजन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहूयात. So hydrogen has electronic configuration that is 1s1. Now see second step. आता H2 molecule कसा फॉर्म होतो ते आपण पाहूयात. H2 molecule it is formed by linear combination of two 1s atomic orbital containing one unpaired electron by each in an opposite spin. आता मी हे वरती काय लिहिले ना त्याला मी तुम्हाला खाली आपण मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम काढूयात. पहा. सी this is a energy E. This is the first atomic orbital of hydrogen. This is another atomic orbital of hydrogen. इथे वरती काय लिहिले आपण एकदा रीड करा. बा. H2 मॉलिक्यूल कसा फॉर्म होते ते लिहिलं. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे 1s1. आपण काय यूज करणार आहे H2 मॉलिक्यूल यूज करणार आहे. सो हाऊ H2 मॉलिक्यूल इज फॉर्म्ड. इट इज फॉर्म्ड बाय लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 1s ॲटॉमिक ऑर्बिटल. आता हे जे 2 ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत ना हे कुणाचे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत. हे हायड्रोजनचे ॲटॉमिक ऑर्बिटल आहेत. 1s1 हा दुसरा हायड्रोजन 1s1. ओके, तर 2 हायड्रोजनला आपण एकमेकांमध्ये लिनियर कॉम्बिनेशन मेथडने कंबाईन करणार आहोत. ओके, हा आहे ॲटॉमिक ऑर्बिटल. दिस इज अ ॲटॉमिक ऑर्बिटल. कालच्या फीचर्समध्ये तुमच्यासमोर जर फीचर्स असतील तर त्याच्यामध्ये आपण एक पॉईंट लिहिला होता. पहा. When 2 atomic orbital combines together, they can form. Yes, सांगा. कालच्या फीचर्स मध्ये हा एक पॉइंट लिहिला होता आपण. When 2 atomic orbital combines together, they can form. Yes.
दोन ॲटॉमिक ऑर्बिटलला जर कंबाईन केले एकमेकांमध्ये तर हां Molecular orbital. बरोबर. तर आता हे जे साईडचे ते ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हे मिडलवर जे आहे दे आर मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे मॉलिक्युलर ऑर्बिटल आहे. तर आता स्पेसिफिक मोस्ट स्पेसिफिक हा मॉलिक्युलर ऑर्बिटल असं लिहिते मी सध्या. नाऊ सी, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन असतो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1s1. या दुसऱ्या हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 1s1. बरोबर. आता पहा, this orbital, we know that this orbital is known as bonding molecular orbital. It is known as molecular orbital मध्ये दोन टाइप आहेत, बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग. तर हा जो खालचा असतो तो असतो बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, की ज्याची एनर्जी कशी असते, लो असते. हे आपण काल लिहिलंय. हा जो वरचा आहे दॅट इज अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, ह्याची एनर्जी कशी असते, समवॉट इट्स एनर्जी इज हाय, इट्स एनर्जी इज लो. आता आपण मागे म्हटलं, ठीक आहे, पुढचा पॉईंट घेऊयात अगोदर. नाव सी, आता ज्यावेळेस हे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतील, दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. दिस टू मॉलिक्युलर ऑर्बिटल, दॅट इज आय एम गोइंग टू राईट अ नेम फॉर दिस टू मॉलिक्युलर ऑर्बिटल. दिस मॉलिक्युलर ऑर्बिटल इज नोन ॲज sigma 1s orbital, and this molecular orbital is known as sigma star 1s orbital. ओके, अँटी बॉन्डिंगला स्टारने डिनोट करतो आपण. हा 1s ऑर्बिटल इथे आहे, सो दॅट इज द सिग्मा 1s अँड सिग्मा स्टार 1s मॉलिक्युलर ऑर्बिटल. नाव सी, when they get combines together, this two molecular orbital, हे दोन इलेक्ट्रॉन इथे बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये काय होतील, कंबाईन होतील विथ अपोजिट स्पिन. हा एक आणि हा एक, असे इथे हे दोघंही कंबाईन होतील विथ द अपोजिट स्पिन. ओके, आपण आता थोडासा पॉईंट लिहूया. हे तुम्हाला समजलं असेल, एवढाच पॉईंट आहे इथे. आता फक्त ह्याची इन्फॉर्मेशन लिहिणार आहे आपण. आता इथे काय पाहिलं पहा आपण, हे जे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन असतो त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये. सो 1s1 1s1 वेन दे गेट कंबाईन्स टुगेदर दे फॉर्म अ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. म्हणजे ह्याचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आला सिग्मा 1s2 आणि सिग्मा स्टार 1s0. ओके, तर आता पहा पुढे. सी नेक्स्ट, this two atomic orbital combines to form two molecular orbital. दोन ॲटॉमिक ऑर्बिटल जर कंबाईन झाले तर ते तयार करतात दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल. दॅट इज, फर्स्ट वन इज बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. तुम्ही ह्याला शॉर्ट फॉर्ममध्ये पण लिहू शकता, BMO, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, that is BMO, and by this bonding molecular orbital is also written as a sigma, and anti-bonding molecular orbital sigma star. Okay, now see, these two electrons, they get combines together, so the electronic configuration for the hydrogen is H2 molecule is sigma 1s2. This is the electronic configuration for H2 molecule. So this is sigma 1s2. हे कुठून लिहिलं मी पहा, इथून लिहिलं. This one, this is sigma 1s आणि इथे दोन इलेक्ट्रॉन. So this is sigma 1s and these
2 electrons, right? Therefore we can write the H2 molecule has a electron configuration sigma 1s2. And here there is no electron in anti-bonding molecular orbital. ह्याच्यामध्ये anti-bonding मध्ये molecular orbital मध्ये कोणता इलेक्ट्रॉन आहे का? So we can write no electron in sigma star, that is anti-bonding molecular orbital. कोणताही इलेक्ट्रॉन तिथे प्रेझेंट नाही. आता आपण वरती एक पॉइंट लिहिला होता बा, जर if a number of bonding molecular orbital is greater than number of anti-bonding molecular orbital, our molecule is very stable. तर मला सांगा बरं आता हे जे सेंटेन्स आहे ते आपल्या एक्झाम्पलला अप्लाय करा आणि मला सांगा की आपला मॉलिक्यूल स्टेबल आहे की नाही. परत एकदा रीड करा पहा स्टेटमेंट. इफ अ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल इज अ ग्रेटर, बॉन्डिंगमध्ये जर जास्त इलेक्ट्रॉन असतील तर आपला मॉलिक्यूल स्टेबल. पहा बरं आहेत का बॉन्डिंगमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स अँटी बॉन्डिंगपेक्षा? Yes, ma'am. हां, सो आपला मॉलिक्यूल स्टेबल आहे. Yes. So we are going to write this point now as number of electrons in bonding molecular orbital, BMO लिहिले मी, तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या त्याला. number of electron in bonding molecular orbital are greater than number of electron in anti-bonding molecular orbital. Hence H2 molecule is very stable. Hence our H2 molecule is stable. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, आता बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करूयात पहा. नाउ वी आर गोइंग टू फाइंड आउट द बॉन्ड ऑर्डर. मागे मी तुम्हाला फॉर्म्युला दिला होता बॉन्ड ऑर्डरचा. सो काय होती बॉन्ड ऑर्डर? बॉन्ड ऑर्डर इज नथिंग बट बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन मायनस नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, सी हियर, डिवायडेड बाय 2. ओके, दॅट इज द बॉन्ड ऑर्डर. NB मायनस NA डिवायडेड बाय 2 करूयात. सी NB minus NA divided by 2, where NB is nothing but a bonding number of bonding electron minus number of anti-bonding electron divided by 2. तो number of bonding electron किती आहेत सांगा बरं मला. bonding आणि anti-bonding चे electrons किती आहेत ते सांगा. Bonding 2 and anti-bonding 0. Okay, so bonding electrons are 2, anti-bonding electrons are 0. So what is the bond order for this? Bond order 1. Yes, bond order for the H2 molecule is 1. Hence its bond order is 1. H2 molecule ची bond order किती झाली मग? 1 झाली. आता या बॉन्ड ऑर्डर वरून आपल्याला काय समजतं पहा. बॉन्ड ऑर्डर वरून आपल्याला असं समजतं की आपला जो ॲटम आहे, आपला जो मॉलिक्यूल आहे किंवा आपला जो एक सिंगल एलिमेंट आहे तो दुसऱ्या एलिमेंट बरोबर किती बॉन्डनी बॉन्डेड आहे. ओके, सो वी कॅन राईट हेन्स हायड्रोजन ॲटम बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड ओनली, कारण इथे बॉन्ड ऑर्डर किती आली? 1 आली. सो हायड्रोजन ॲटम कॅन बी बॉन्डेड बाय सिंगल बॉन्ड ओनली. तुम्ही कुठेही पहा हायड्रोजन सिंगल बॉन्डनेच बाउंड केलेला असतो. हायड्रोजनचा बॉन्डिंग कधी तुम्ही पाहिले का हायड्रोजन 4 बॉन्ड बनवतोय? नो. ओके, मी एक्झाम्पल लिहिते. फॉर एक्झाम्पल HCl एकच बॉन्ड बनवला हायड्रोजनने. HF H2O सी, ह्या हायड्रोजनने एक, ह्या हायड्रोजनने एक, राईट. सो हायड्रोजन कॅन फॉर्म अ 1 बॉन्ड ओनली अँड दॅट इज इंडिकेटेड बाय द दिस बॉन्ड ऑर्डर. त्याच्यासाठी आपण ही बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट केली की बॉन्ड ऑर्डरवरून आपल्याला समजतं की तो पर्टिक्युलर एलिमेंट किती बॉन्ड बनवू शकतो किंवा किती बॉन्डमध्ये दुसऱ्या ॲटमबरोबर कंबाईन होऊन राहू शकतो. ठीक आहे. ओके, आता एक पॉईंट बाकी राहिला आपला अजून, दॅट इज बॉन्ड ऑर्डरवरून. बॉन्ड ऑर्डर जर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल तर आपण एक पॉईंट लिहिला होता पहा. सो सी दिस. आता हा पॉईंट रीड करा. फर्स्ट स्टॅबिलिटी ऑफ मॉलिक्यूलमधला फर्स्ट पॉईंट रीड करा आणि मला सांगा आपला मॉलिक्यूल स्टेबल आहे की अनस्टेबल आहे अकॉर्डिंग टू द बॉन्ड ऑर्डर.
our molecule is stable because its value is positive. बॉन्ड ऑर्डरची व्हॅल्यू किती आली 1 आली म्हणजे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. सो वी कॅन राईट पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ बॉन्ड ऑर्डर, positive value of bond order so H2 molecule is stable. ओके, लक्षात आलंय का? सोपा? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, ठीक आहे. आता आपण आहे ना दुसरा मॉलिक्यूल करूयात, एक लिथियम. ठीक आहे, जसं आता आपण इथे हायड्रोजन केला, नेक्स्ट मॉलिक्यूल वी आर गोइंग टू सी दॅट इज लिथियम. फॉर्मेशन ऑफ लिथियम मॉलिक्यूल. वरून स्टार्ट करूयात. फॉर्मेशन ऑफ ओके, लिथियमच्या अगोदर आपण एक हेलियम करूया. फॉर्मेशन ऑफ हेलियम मॉलिक्यूल. फॉर्मेशन ऑफ हेलियम. हेलियम किंवा आपण त्याला म्हणूयात मोनो ॲटॉमिक नेचर ऑफ हेलियम. मोनो ॲटॉमिक नेचर ऑफ हेलियम. See, electronic configuration for the helium. Helium's atomic number असतो 2, so its electronic configuration is 1s2. बरोबर. Second point is this helium atom has a 2 electron, hence He2 molecule would have 4 electrons. This helium atom have 2 electrons, hence actually He2 molecule बनतच नाही, बरोबर, पण तेच आपण पुढे स्टडी करणार आहोत. He2 molecule has 4 electrons. इथे जे मी लिहिले ना मोनो ॲटॉमिक नेचर ऑफ हेलियम, तेच आपल्याला स्टडी करायचं आहे पुढे. नाउ सी, आता पहा इथे आपण अगोदर बनवूयात, नंतर लिहूयात बाकीचा पॉईंट. आता हा आहे 1s ऑर्बिटल ऑफ हेलियम. हेलियमकडे एक 1s ऑर्बिटल आहे, दुसऱ्या हेलियमचा 1s ऑर्बिटल. हे आपली एनर्जी लेवल. ठीक आहे. नाव when 2 atomic orbital combines together they can form a 2 molecular orbital like this. ते असे 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनवतील. एक असेल बॉन्डिंग आणि एक असेल अँटी बॉन्डिंग. ओके, नाउ सी, आता हेलियमच्या प्रत्येक हेलियमच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते? 2 इलेक्ट्रॉन्स. सो इथे हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन, इथे हेलियमकडे 2 इलेक्ट्रॉन. ओके, नाउ सी, दिस इज अ ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ हेलियम. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2, सो इट्स इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 1s2, म्हणून आपण इथे 2 इलेक्ट्रॉन भरले. हा आहे ॲटॉमिक ऑर्बिटल. हेलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 1s2, सो वी कॅन फील 2 इलेक्ट्रॉन्स हिअर. असे जर 2 ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन केले आपण, तर इथे एक बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतो आणि इथे तयार होतो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार. बरोबर. या बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटलला आपण म्हणतो सिग्मा 1s ऑर्बिटल आणि हा जो असतो तो असतो सिग्मा स्टार 1s ऑर्बिटल. ठीक आहे. ओके, आता पहा ज्यावेळेस हे 2 इलेक्ट्रॉन हे 2 इलेक्ट्रॉन असे टोटल 4 इलेक्ट्रॉन्स कंबाईन होतील. एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी असते 2च इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची.
सो 2 इलेक्ट्रॉन इथे जातील आणि 2 इलेक्ट्रॉन अँटी बॉन्डिंगमध्ये जातील. सो ही झाली एनर्जी लेवल डायग्राम फॉर द हेलियम मॉलिक्यूल. ओके, समजली की एनी डाऊट इन दिस असेल तर विचारा लगेच. नो मॅम. No, ma'am. ओके, ठीक आहे. चलो मग आता पुढे जाऊयात. पुढे आपण पाहूयात. नेक्स्ट सी, two molecular orbitals are formed. Here 2 molecular orbital, that is sigma 1s and sigma star 1s, are formed this out of 4 electrons of helium, sigma 1s accommodate 2 electrons and sigma star 1s accommodate more 2 electrons. Hence therefore electronic configuration for He2 molecule is sigma 1s2 sigma star 1s2. ओके, नाव सी, पुढे आपण त्याची बॉन्ड ऑर्डर फाइंड आउट करूयात. फर्स्ट ऑफ ऑल मला सांगा, नाही ठीक आहे, आपण मागे पहा. आता हा जो पॉईंट होता ना आपण इथे लिहिला, ॲज अ नंबर ऑफ बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन, हिज द मॉलिक्यूल इज स्टेबल. इथे सांगा बरं, नंबर ऑफ बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स कसे आहेत? दे आर सेम. बरोबर, सेम आहेत. सो आपण आपला मॉलिक्यूल स्टेबल म्हणू शकत नाही. फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू फाइंड आउट द बॉन्ड ऑर्डर. that is NB minus Na divided by 2. सांगा मला किती NB बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आणि अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन किती किती आहेत? 2. 2. ओके, that is 2 minus 2 divided by 2. So how much it is? Which is equal to 0. Yes. So it is equal to 0. So here bond order is 0 for the He2 molecule. बॉन्ड ऑर्डर 0 म्हणजे काय? इथे तुम्ही बॉन्ड ऑर्डर 1 म्हटल्यावर हायड्रोजनकडे तुम्ही सांगितलं होतं की हायड्रोजन किती बॉन्ड बनवतो? सिंगल बॉन्ड बनवतो. तर बॉन्ड ऑर्डर जर 0 असेल तर हेलियम किती बॉन्ड बनवेल? Yes. Helium cannot form any bond. तो काय आहे? नोबल गॅस आहे. It is stable. It is inert noble gas. नोबल गॅस. नोबल गॅस एलिमेंट काय करत नाहीत? बॉन्ड्स नाही तयार करत. ओके, सो इट इज अ स्टेबल इनर्ट नोबल गॅस एलिमेंट. आता मी तुम्हाला मागे एक पॉईंट लिहून दिला होता पहा बॉन्ड ऑर्डरबद्दल, तर तो तुमच्या जर लक्षात असेल तर सी हिअर. हां, इफ द बॉन्ड ऑर्डर इज 0, युअर मॉलिक्यूल इज कसा असतो मॉलिक्यूल? बॉन्ड ऑर्डर 0 असेल तर अनस्टेबल असतो. ओके, हेलियम अनस्टेबल नाहीये, He अनस्टेबल नाहीये, पण He2 मॉलिक्यूल अनस्टेबल आहे. बरोबर, त्याचा मॉलिक्यूल नाही बनू शकत. सो वी कॅन राईट हिअर ॲज अ बॉन्ड ऑर्डर 0,
He2 molecule is unstable. आणि म्हणून तो कसा एक्झिस्ट करतो? सो इट ऑलवेज एक्झिस्ट इन अ मोनोएटॉमिक फॉर्म. सो इट ऑलवेज एक्झिस्ट इन मोनोएटॉमिक फॉर्म. म्हणून हा ऑलवेज कोणत्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो? मोनोएटॉमिक फॉर्ममध्ये. म्हणजे आपण त्याला ऑलवेज ह्या फॉर्ममध्ये पाहतो. नुसता He2 नसतो तो. ओके, मॉलिक्यूल फॉर्ममध्ये नसतो, ॲटम फॉर्ममध्ये असतो. ओके, सो इट्स बॉन्ड ऑर्डर इज 0. Hence it is, this molecule cannot be formed. This is monoatomic. Is there any problem in this? Energy level diagram. No, ma'am. Energy level diagram समजती है? ओके, ठीक आहे. एकदा पाहून घे व्यवस्थित आपण काय काय घेतलंय पहा आज. आपण आता ह्याचेच मोठे मोठे मॉलिक्युल्स परत सॉल्व्ह करणार आहोत. अजून 3-4 मॉलिक्युल्स आपल्याला घ्यायचे आहेत, पण आत्ताशी आपण फक्त 1 years शेलपर्यंत घेतलं आहे. नंतर आपल्याला 2 years, 2p, 3 years अशा शेलपर्यंत पण मॉलिक्युल्स घ्यायचे आहेत, मोठे थोडे मॉलिक्युल्स. तर ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला कुणालाही? बिकॉज इन अ नेक्स्ट वीक वी आर गोइंग टू सी दिस. येस प्रेम, is there any issue? No, ma'am. ओके, ठीक आहे. बाकी कुठल्या पॉईंटमध्ये काही प्रॉब्लेम? एखादा पॉईंट डिस्कस करायचा असा आहे का काही? No, ma'am. ओके, ठीक आहे. मग आता आपण डायरेक्टली नेक्स्ट वीकमध्ये भेटूयात. तर तोपर्यंत हे सगळं विसरून जाऊ नका. थोडंसं त्याला ह्या वीकमध्ये रिकॉल करत राहा कंटिन्युअस. ओके, आणि तुमच्या बुकमधले म्हणजे जे तुम्हाला आपल्या क्लासकडून भेटलेले बुक्स आहेत त्याच्यामधले जे स्टार क्वेश्चन्स आहेत ना, म्हणजे तुमच्या टेक्स्टबुकचे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स, ते सगळे क्वेश्चन्स आपण असाइनमेंट म्हणून लिहिणार आहात. ठीक आहे, तुम्ही ते सगळे क्वेश्चन्स असाइनमेंट म्हणून लिहिणार आहात आणि करणारही आहात. कालचा पेपर कसा होता? मॅम, एका क्वेश्चन मध्ये अंडरलाईनच नव्हती केली, ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा होता, पण त्या 11 खाली अंडरलाईनच केलेली नव्हती. मग आम्ही कन्फ्युज झालो कसं फाइंड आउट करायचा, कोणत्या एलिमेंटचा. मॉलिक्यूल कुठला होता? H2SO4, KMnO4. एक मिनिट. कितवा क्वेश्चन होता? क्वेश्चन नंबर K4P2O7. C4 K4P2O7. ओके, बरोबर. अंडरलाईनच केला नाही तिथे ना. हा क्वेश्चन ॲक्च्युली रेणुका मॅमने टाकला होता. तर त्यांना विचारावं लागेल की नेमका पोटॅशियम होता की फॉस्फरस होता. ऑक्सिजन तर 100% नसणार आहे आणि ॲज पर माय नॉलेज फॉस्फरस असावा तो. फॉस्फरसची काढून पहा बरं काय ते ऑक्सिडेशन नंबर. आपण फॉस्फरसचा काढूया, तो तिथे भेटतोय का पाहूया. मॅम +5. फॉस्फरस +5 आला. ओके, आणि पोटॅशियम तर +1 येणार आहे. सो फॉस्फरसचीच काढायची होती तिथे. फॉस्फरस तुम्ही कशाची काढली? फॉस्फरसचीच काढलेली, पण तरी हे थोडे कन्फ्युज झालं होतं. हां, तेच अंडरलाईन नव्हती म्हणून.
ओके, फॉस्फरसचीच आहे ती, कारण पोटॅशियम अल्कली मेटल आहे, सो त्याचा ऑक्सिडेशन नंबर ऑलवेज +1 येतो आणि खाली तुमच्या ऑप्शन्समध्ये +1 ऑक्सिडेशन नंबर नाही आहे, राईट. आणि ऑक्सिजन जो असतो तो ऑक्सिजन -2 मध्ये असतो ऑक्साईड्समध्ये, सो तो पण इथे -2 नाही आहे, तर दॅट्स वाय फॉस्फरसचीच काढायची आणि ती +5 आहे. दॅट इज करेक्ट. त्याच्या खालच्या क्वेश्चनमध्ये आहे कॉपरचं काढायला सांगितलं. ठीक आहे, अजून काही प्रॉब्लेम क्वेश्चन पेपरमध्ये? माझ्यासमोर आहे क्वेश्चन पेपर, काही असेल तर विचारा. माझ्या सेक्शनमधून काही प्रॉब्लेम? एक 38 नंबरपर्यंत आपले क्वेश्चन्स होते, माझ्या सेक्शनमधले क्वेश्चन्स होते. इज देअर एनी प्रॉब्लेम इन दिस? नो मॅम. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वीकमध्ये पण हाच चॅप्टर असेल, केमिकल बॉन्डिंग. आपण आता नेक्स्ट वीकला मे बी डायरेक्ट मंडे नंतर भेटूयात, राईट. तर त्याच्या अगोदर सांगते मी तुम्हाला की नेक्स्ट वीकमध्ये हाच चॅप्टर असेल, सो प्रॉपरली प्रिपेअर करा. आत्तापर्यंतचा जेवढा टॉपिक झाला आहे ते सगळं कवर करेल मी. दॅट्स वाय तुम्ही असाइनमेंटही लिहा आणि MCQच्या क्वेश्चन्सची पण तयारी करा, ठीक आहे. ओके, अजून कुणाला काही प्रॉब्लेम? सिद्धी 2 आहेत का आपल्याकडे? गिरवले? येस मॅम. तुझं नाव पण सिद्धी आहे ना? नाही, साक्षी. साक्षी. आणि साबळे साक्षी? हो, ती पण साक्षी साबळे. ओके, 2 साक्षी आणि 1 सिद्धी. ओके, ठीक आहे, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, मग थांबूया. येस मॅम.